पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि इथे मी डासाची अगरबत्ती लावलेली. बरेच डास मेलेले आहे खाली बघू शकता. म्हटलं हे दोन्ही दारं बंद करून दिले, बाहेरचे कामं केले, जसं की झाडलं, पाणी शिंपलं, त्यानंतर दार उघडलं तर हे डास पडलेले होते. म्हटलं हे झाडून घेऊया, त्यानंतर ही रूम क्लीन करायची होती. तर इथे किचनमध्ये आली आणि आता मला पाणी गरम करायचं होतं. ही रॅक घासायची आहे मला आज, तर ती काढणार आहे. बरंच सामान आहे त्यावर. आणि गॅस ओटावर बघू शकता इथे केळं आणलेले होते काल, ते तसेच ठेवले. आणि त्यानंतर एकीकडे पाणी ठेवलं गरम करायला, त्यामध्ये थोडं जिरं आणि हळद टाकली. सहसा तर जिऱ्याचं पाणी घ्यायची, पण आता हळद पण टाकायला लागली, कारण हे वातावरण चेंज झालं अगदी. म्हणजे कधी खूप गरमी तर कधी असं पावसाचं, त्याच्यामुळे मग सर्दी खोकल्याचा त्रास होतोच होतो आणि मला ॲलर्जी आहेच खोकल्याची. तर मग ते हळद टाकून ते पाणी घेत असते. तर एकीकडे पाणी गरम झालेलं होतं. म्हटलं चला हे भांडे घासायला नेऊन ठेवते. ओट्यावरचं सगळं सामान आवरलं आणि हे भांडे बाहेर नेऊन ठेवले की मग ही रूम आवरायला बरं. तर पाणी छान उकळलेलं होतं. जिऱ्याचं पाणी थोडं उकळू देते मी, त्यानंतरच ते थंड झालं की घेते. आणि हे पाणी घेतलं की थोडं बरं वाटतं. त्यानंतर किचन झाडायला घेतली, किचन वगैरे झाडली आणि आता हॉलमधला पसारा आवरायचा होता. तर इथे जे डास पडलेले होते ना, साधारणतः 10 ते 15 पडलेले असतील. अजूनही असतील तर कान्याकोपऱ्यात दिसले नाही, कारण खूप होत आहे. एकतर कूलर लावला बाहेर, ते खिडकी ओपनच असते, त्यातल्या त्या तिकडे बांधकाम चालू आहे, तर त्यांचं पाणी शिपणं चालू राहते. तर ते पाण्यामुळे बरेच झालेले आहे. आणि संध्याकाळचं काही कॉईल लावता येत नाही याच्यासाठी, की ते कॉईल जे आहे ना, तर त्यातलं ते लिक्विड संपलेलं आहे त्यामुळे. आणि जी दुसरी गोल कॉईल आहे ते आम्ही वापरत नाही. तर ती एक अगरबत्ती आणलेली आहे, तर ती मी सकाळी लावून देत असते, म्हणजे जेणेकरून घरी कोणीच नसते. दोघं बापले हे प्रॅक्टिसला जातात आणि मी तोपर्यंत माझे बाहेरचे कामं करते, जसं की झाडणं, पाणी शिंपणं. त्या वेळामध्ये मग मी ते अगरबत्ती लावून देते, म्हणजे जेणेकरून ते गुदमरून मरून जातात. आणि दाराबंद असले की बाहेर असं श्वास म्हणजे हवा जात नाही. तर सकाळी लावून देते ते मी. आणि त्यानंतर ही रूम आवरली, म्हणजे जसं बेड आवरला, नंतर सोफा आवरायला घेतला आणि आता हे मला झाडायचं आहे. आणि कधी कधी वाईस ओव्हर देताना बोलताना इतका प्रॉब्लेम होतं ना, म्हणजे जसं की आपण नॉर्मल बोलत असतो तसं वाईस ओव्हर देताना थोडं असं विचारपूर्वक बोलावं लागतं. पण कधी कधी न म्हणता आपली भाषा निघूनच जाते आणि थोडाफार होतं बोलण्याचं, तर समजून घ्या. त्यानंतर इथे सोफा आवरला आणि आता किचनमधले कामं करायचे होते. तर म्हटलं आधी रांगोळी काढून घ्यायची छोटीशी. तर त्याआधी ते जिऱ्याचं पाणी प्यायचं होतं, जिरं आणि हळद. तर बघू शकता अगदी चहासारखं दिसते. थोडं थंड झालं की पिऊन घेते. त्यानंतर म्हटलं चला ही रूम झाडायची होती, तर जिऱ्याचं पाणी घेतलं आणि रूम झाडायला घेतली. तर त्या साईडला आहे ना, जे हे कपाट आहे, ज्याला की पडदा लावलेला आहे मी, त्या कोपऱ्यामध्ये मच्छर जास्त होतात. कारण तिकडे कसं कपड्याचं पण आहे ठेवलेलं कपाट आणि हे पण आहे, आणि अशा कान्याकोपऱ्यामध्ये तर ते असतातच असतात. तर तिथे अगरबत्ती लावली ना, तर सगळे बाहेर निघून जातात. आणि तेवढेच परत दुसऱ्या दिवशी डास तयार होतातच. तर इथे काही नाही, डासांचाच खूप प्रॉब्लेम आहे. आणि किचनमध्ये किडे, आता ते किडे कुठून येतात कुणास ठाऊक. घरगुती उपाय केले मी, तेजपान टाकलं, पण किडे काही त्यातले कमी झाले नाही. सगळे भांडे घासून घेतले, ते कोठीला पेपर लावला, पण कुठून येतात तेच लक्षात येत नाही. आणि कोणी त्या रूममध्ये नसलं, दार बंद असलं की लगेच असे येतात ते, आणि जसं रूममध्ये गेलं की ते पळून जातात. तर आता काय उपाय करावा हाच समजत नाही. तर आता एक बोरिक ॲसिड की काय असते ते मी वापरून बघणार आहे आणि ते वापरणार. त्यानंतर म्हटलं चला रांगोळी काढून घेऊया. आणि सकाळी सकाळी बाहेर छान पक्ष्यांचा आवाज येतो, थंड वाटतं सकाळी थोडं. तर इथे छोटीशी रांगोळी काढून घेतली, फारशी काही मोठी काढली नाही. त्यात आज माझी मुलगी म्हणते की अशी लहान मुलींसारखी रांगोळी का काढली तू, जसं की मच्छर त्याच्यावर पडलेले आहे. म्हणजे असं मलाच नाही आवडली, पण मी छोटीशी काही गडबडीमध्ये काढली, कारण की व्हाईट कलर संपत आलेला होता. मग म्हटलं जाऊ दे, अगदी छोटीच काढायची. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता हे जे तांदूळ आणले होते तर ते गव्हाच्या कट्ट्यावर ठेवले मी, म्हणजे ते खाली ठेवलेले होते ते व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर ही रॅक घासायची होती, तर तिथं सामान काढायला घेतलं आणि बरंच सामान होतं, जसं की स्टीलचे डबे. आणि याच्या खाली पण मला 1-2 किडे दिसलेच, कारण त्यांना थोडीशी लपायला जागा असली की लगेच जातात ते. आणि या रॅक खाली बघू शकता जाडे झालेले होते, कारण ती अगदी कोपऱ्यात होती. पुसताना काढायची मी ते, पण तरी म्हटलं एकदा घासायचं, कारण पाण्याच्या जे पाणी सांडताना त्याच्यामुळे अशी ते रफ आल्यासारखी झालेली होती, खराब झाली होती. आणि वरची रॅक तर मी घासणार नाही, ती पुसूनच काढेल. त्यानंतर ही बाजूची बघू शकता बऱ्यापैकी ती क्लीन झालेली आहे. आणि जे मधले डबे होते ना, काही कमी केले, आणखी कमी करायचे आहे. ते मोकळं ठेवायचं आहे मला, म्हणजे जेणेकरून तिथे विचार करत आहे की काही स्टीलचे गंज वगैरे ठेवायचे, पण बघते ना
तसं तर काही आम्हाला जास्त भांडे नाहीच आहे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे आहेत. तर त्यापेक्षा ओपनच राहू देणार ते, म्हणजे जेवढं कमी असतं ना तेवढं बरं राहते. तर खूप कमी डबे करायचा प्रयत्न केला मी. त्यातले बरेच डब्यात डबे ठेवलेले आहे आणि ते एक साईड ठेवून दिले. त्यानंतर हे रॅकमधलं सगळं सामान काढलं आणि म्हटलं रॅक घासून घेऊया. तर भांडे तर निघतातच. रॅकमधले काहीतरी 2-3 डबे होते घासायचे, ते पण काढून घेतले. कारण जे वापरत नाही ना ते थोडेसे मग असं धुळीने खराब दिसतात, तर म्हटलं ते पण घासून घ्यायचे. म्हणजे रॅक जर घासली ना त्यातले सर्व भांडे घासलेले त्यामध्ये ठेवले तर छान वाटते दिसायला. आणि त्यानंतर भांडे घासायचे होते. नाश्ता झालेला होता, नाश्ता करून घेतला आधी आणि मग म्हटलं हे कामे करायची. गॅस ओटा क्लीन केला आणि नंतर फरशी पुसून घेतली. मागच्या साईडला भांडे नेऊन ठेवले, रॅक पण नेऊन ठेवली. ते नंतर घासणार. ही रूम क्लीन झाली की नंतर ते कामं करणार. आणि आता 2 दिवस झाले ना इतकी गरमी होत आहे प्रचंड, काय सांगू. भयानक अशी, म्हणजे कूलर लावला ना मी पण कूलरची पण हवा जाणवत नाही. खूप असं गरम व्हायला लागलं आणि अशी गरमी झाली ना तर अजिबात झोप होत नाही. आणि झोप झाली नाही की मग इकडे मग असं थकवा आल्यासारखं वाटतो आणि काम करायची इच्छा होत नाही. आणि सकाळी सकाळी थोडी झोप लागते तर मग दिवस निघाला की असं वाटते की नको आपले कामं राहतील. आणि सवय पण नसते ना इतकं उशिरा झोपण्याची. तसं आमच्याकडे सर्वजण 5लाच उठतात, 5ला किंवा 4ला. कारण मुलगी तर लवकरच उठते पण मी तरी 5ला उठते. कारण रुची आणि तिचे बाबा यांना सकाळी जायचं असते तर ते कधी 3:30 कधी 4ला असं उठतात. म्हणजे 5च्या दरम्यानपर्यंत जातात ते. आणि मी 5ला उठते कधी कधी, नाहीतर मग 6-6:30ला. त्यानंतर ही रॅक घासायला घेतली आणि ही रॅक म्हणजे साईडच्या ज्या कडा आहेत ना त्याच खराब झालेल्या होत्या, पण घासायला अगदी सोपी आहे. म्हणजे जास्त वेळ लागत नाही ना, ती हाताला लागत नाही. तर जी दुसरी रॅक आहे ना ती थोडी जरी लागली ना तर हाताला चिरे पडतात, पण या रॅकचं तसं नाही. म्हणजे असं ते काय म्हणतात पाईप टाईप त्याचे हे आहे साईडला ज्या कडा आहेत त्याच्यामुळे काहीच वेळ लागत नाही घासायला, अगदी झटपट घासून होते. आणि रुतत पण नाही. फक्त मी हे 300 की 400 रुपयामध्ये घेतली होती. आता असं वाटते की थोडी मोठी जर घेतली असती ना बरं झालं असतं, कारण मोठी रॅक असते ना बरेच भांडे बसले असते. पण ती रूम छोटी होती आमची, मी त्या रूमच्या हिशोबाने ही घेतली, म्हणजे जेणेकरून वर पण आपण अडकू शकतो आणि खाली पण ठेवू शकतो. तर ठीक आहे, बऱ्यापैकी बसतात भांडे याच्यामध्ये पण. तर ही घासून घेतली. भांडे वगैरे झाले होते, नंतरच रॅक घासली. त्यानंतर सगळे कामं आटोपली सकाळचे. आता वाजलेले आहे 12-12:30. आता स्वयंपाक करायचा होता, तर त्याआधी म्हटलं हे रॅक आहे तर इथलं सामान सर्व सेट करते, कारण खूप पसारा आहे तर आतमध्ये भांडे वगैरे आणून ठेवले. तर हे रॅकमध्ये सर्व भांडे लावायला घेतले आणि कोपऱ्यातले भांडे अर्धवट तसेच राहू दिले, कारण मला कुकर लावायचा होता. मिक्स डाळ करायची होती, तर म्हटलं कुकर लावेपर्यंत भांडे लावून होतात. आणि डोळ्यापुढे भांडे दिसले ना तर मग ते स्वयंपाकाचं काही सुचत नाही. आधी मी हे इकडचं म्हणजे क्लिअर करते, नंतरच स्वयंपाकाला लागते. तर बऱ्यापैकी डबे ठेवले त्यातल्या त्यात आणि बाहेरून हे टोपलं आणलं भांड्याचं. तर म्हटलं आधी कुकर लावूया, नंतर यातले भांडे रॅकमध्ये लावायचे. तर जे की काचेचे ग्लास होते, कपं होते, ते सर्वात खाली ठेवते, जेणेकरून ते म्हणजे पडायला नको आणि फुटायला नको, आणि ते साईडनं ठेवते. सोबतच मिक्सरचे भांडे. आणि ते काचेचं कप सहसा वापरत नाही, एखादी वेळा रुची वापरते, नाहीतर मग कोणी वापरत नाही. तिच्यासाठी मी तो घेतला, पण ती पण जास्त वापरत नाही. आणि एक चिनी मातीचा कप आहे ज्यावर तिचा फोटो काढलेला आहे, तो पण ती आता वापरते. त्यानंतर इथे कुकर लावायचा होता, जे की मिक्स कडधान्ये भिजत घातलेले होते. काल उसळ केली आणि थोडी ठेवलेली होती, म्हटलं चला त्याचीच भाजी आणि भात करायचा. विचार केला फक्त भात आणि भाजी करायचा, पण कशाचं काय, चपात्या कराव्याच लागल्या. कारण सकाळी नाश्त्यामध्ये रोज रोज काय करायचा हा प्रश्न येतो, म्हणून 2 बटाट्याची भाजी केली होती आणि 4-5 चपात्या केल्या. तर त्या म्हणजे झाल्या आम्हा तिघांना. तर म्हटलं आता म्हणजे दुपारच्या काही चपात्या करणार नाही. तरी पण मग पुन्हा विचार केला की नको जाऊ द्या, मग 2-4 चपात्या केल्या. भात थोडा जास्तच लावला, कारण ते मिक्स कडधान्याचं वरण असलं तर भात पाहिजे असतो, रशाची भाजी असली की भात जास्त लागतो आमच्याकडे. त्यानंतर हे जे चम्मच आहेत ना छोटे छोटे, एका याच्यामध्ये प्लॅस्टिकचे चम्मच ठेवलेले आहे, एका याच्यामध्ये स्टीलचे, आणि ते एका ट्रेमध्ये मी ठेवत असते 2 कपामध्ये ते. आणि हे पण या रॅकमध्येच ठेवते. भरपूर असे चम्मच आहेत माझ्याकडे. आणि ते काय म्हणतात त्याला, चॉपस्टिक वगैरे ते पण आहे. मुलगी लहान होती तेव्हा ती काही ना काही हट्ट करून घेऊनच मागायची, आता अजिबात वापरत नाही. आणि आता तिलाच इंटरेस्ट नाही मॅगी वगैरे खाण्यामध्ये, तर ते तसेच राहिले. त्यानंतर हे सर्व भांडे इथले काही लावले आणि जे वरचे होते ते पण लावायला घेतले. आणि सर्वात जास्त जर मला कंटाळा येत असेल ना तर भांडे लावण्याचा, पण भांडे लावण्याशिवाय पर्याय नाही. आणि असं टोपलं जर दारापुढे दिसलं ना, म्हणजे एकदम डोळ्यापुढे, तर असं वाटते की कधी ते भांडे लावते रॅकमध्ये जातात आणि कधी नाही. आणि या आठवड्यामध्ये ना म्हणजे असं तब्येत थोडी हे वाटते, म्हणजे ठीक नाही वाटत आहे. त्याच्यामुळे की नाही इच्छाच होत नाही जास्त व्हिडिओ करण्याची किंवा कामं करण्याची. पण
एकदा कामी लागलं तर मग ते करावेच लागतात. कारण झोप होत नाही त्याच्यामुळे मग ते सुस्त आणि थकल्यासारखं होते. त्यात गरमी इतकी वाढली की भरपूरच. तर म्हटलं चला एकीकडे भात लावलेला आहे, एकीकडे कुकर लावलेला आहे आणि केळं दिसले तर ते केळ घेतलं. म्हटलं चला थोडा वेळ काय होईना एक केळ खाऊया. सहसा तर मला फारशी आवडत नाही, पण एखादी वेळा खाते. आणि त्यानंतर इथे भात झाला, कणिक मळून ठेवली. म्हटलं चला भाजी फोडणी देऊया. तर मिरची पावडर संपलेलं होतं. मग अर्धा चम्मच मिरची पावडर होतं आणि जे विकतचं होतं ते दोन्ही मिक्स करून वापरलं. कारण कालच आमच्या शेजारच्या काकू आहे त्या मला मिरची पावडर मागत होत्या. तर मी बोलली त्यांना की मिरची पावडर तर नाही आहे. तर शेवटी मी त्यांना एक मोठ्या वाट्यामध्ये मिरच्या दिल्या सुक्या. आणि त्यांनाही घरचंच मिरची पावडर पाहिजे होतं, विकतचं नाही. मी बोलली की विकतचं आहे घ्या तुम्ही. तर नाही म्हणाल्या त्या, मिरच्या असेल तर दे. मग सुक्या मिरच्या दिल्या त्यांना. पण माझं ते करणंच झालं नाही. बघते आता आज करते. आणि एका वेळेस काही करून ठेवलंच नाही. आधी सुरुवातीला करून ठेवलं होतं मी साधारणतः एक डब्बा भरून, म्हणजे गावाला जायच्या आधीची गोष्ट. तेव्हापासून काही केलं नाही. तर 1-2 दिवसामध्ये करेल. तर ठीक आहे, इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7. पूजा वगैरे आटोपली आणि आता स्वयंपाकाला वेळ आहे. म्हटलं चला थोडा वेळ बोलूया. आणि खूप प्रयत्न करते की ऑन कॅमेरा बोलायचा, कामं करताना बोलायचा. पण कसं होतं की आमच्या आजूबाजूला बरेच लोक असतात, गोंधळ असतो, त्याच्यामुळे होत नाही. आणि मागचा बॅकग्राऊंड आवाज येतो, त्यातल्या त्यात मग असं जर आपण बोलत असलं तर कोणी बघत असतात की कोणाशी बोलत आहे. त्याच्यामुळे मग खूप कमी ऑन कॅमेरा येते मी. आणि खूप इकडे गोंधळ असतो कारण आजूबाजूला काम चालू आहे, तर ते सेंटरिंगचा ठोकण्याचा खूप आवाज असतो. तर असं वाटते मला की निवांत कधीतरी असं म्हणजे कामं करता करता आपण शूट करूया, पण तसं नाही होत. मग त्यापेक्षा मग मी शूट करते, नंतर एडिट करते, व्हॉइस ओव्हर देते. म्हटलं चला आता थोडा वेळ निवांत वेळ आहे. रुची गेली प्रॅक्टिसला, त्याच्यामुळे घरी कोणीच नाही. आणि उद्या आहे 14 एप्रिल. तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता इकडे आमच्या विदर्भामधली गरमी इतकी भयानक म्हणजे ऊन वाढलेली आहे, एकदमच ऊन वाढलेली आहे. काय होतं की ते इतकं गरम होतं, त्यात वरच्या रूम असल्यामुळे कूलर पण काही काम करत नाही. कूलरची पण इतकी हवा थंड वाटत नाही आणि खूप असं गरम होतं, म्हणजे भयानक. त्याच्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात दुपारी पण गरम होतं, संध्याकाळी गरम होतं. इतकं म्हणजे ऊन वाढलेलं आहे. आणि या आठवड्यात तर जास्त आहे. आमच्या विदर्भामध्ये जेवढी थंडी जास्त पडते तेवढी गरमी पण जास्तच असते. आणि पाऊसही तसाच असतो. पण आता ह्या 2 दिवसामध्ये खूप वाटत आहे. आता थोडं ढगाळ वातावरण आहे की नाही आहे ते पण लक्षात येत नाही, कारण ऊन पण इतकी दुपारची असते ना, भयानक लेवलची. तर असं वाटते की असं खूप गरम होतं, उकळायला होतं. कूलर आम्ही आत्तापर्यंत चालू नव्हता केला, आता ह्या 2 दिवसामध्ये सुरू केलेला आहे. लावून तर बऱ्याच दिवसाचा ठेवला, पण तो सुरू नव्हता केला कारण थोडा त्याचा पाण्याची जी मोटर होती त्याचा प्रॉब्लेम होता. मग ते तरी असं थंड होत नाही, रूम गार होत नाही. फॅनची फुल स्पीड असते, कूलर पण चालू असतो आणि खिडकी पण ओपन असते, पण रूम खूप गरम होत आहे. तर आणखी पावसाचं सांगितलं, येतो की नाही कोणास ठाऊक. आणि त्यानंतर आता म्हटलं चला थोडं डेली रुटीन तर तुमच्याशी मी रोज शेअर करते. तर मला एक सांगायचं होतं की माझ्याकडे भरपूर असं पैठण्यांचं कलेक्शन आहे. आता लग्न समारंभ आहे तर छान छान नवीन नवीन कलेक्शन आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. अगदी तुमच्या मनासारखे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल. आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आणि इन्स्टाला पण माझं पेज आहे, तिथे मी पैठण्यांचं रोज टाकते कलेक्शन. तर तुम्ही एकदा चेक करून घ्याल, मी तुम्हाला लिंक देईल. आणि हां, यूट्यूबला माझी इन्स्टा लिंक आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात रात्रीचं जर गॅसजवळ जायचं म्हटलं ना, खूप असं गरम होतं, असं वाटतं की नको करायला. म्हणजे स्वयंपाक तरी गरमीचा, पण असं होत नाही, आपल्या बायांना तर करावाच लागतो. तर आता बघते, आंबे आणलेले आहे तर रस करणार आणि जे काही कुरड्या आहे थोड्याशा त्या तळणार. सकाळचं भात आहे, भाजी आहे, होऊन जाईल. चपात्या वगैरे करणार नाही मी आता. दिवसा कसेही म्हणजे आपण करू शकतो, पण रात्रीचं इतकं उकडतं ना, गॅसजवळ जायची इच्छाच होत नाही. आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर जेवण कमी पाणी जास्त असं होत आहे. आणि एक तर पोटभर जेवणही होत नाही आणि पाणी पाणी जास्त होते. आता माझी या आठवड्यामध्ये तब्येत या उन्हामुळेच खराब झाली, म्हणजे बरी नव्हती, कारण झोप व्यवस्थित होत नाही गरमीमुळे. त्यातल्या त्यात सर्दी खोकला, थोडंसं वातावरण चेंज झालं की लगेच आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. आणि त्यातल्या त्यात आता मी थोडं साफसफाई वगैरे काढलेली आहे, कारण वर्षातून 2दा तरी करतेच ते. तर किचन केली आणि हॉल तर तो पण वरचं झाडून वगैरे घेतलेलं होतं, फॅन वगैरे पुसले. पण एकदम काही असं डीप क्लीन नाही केलं, पण बऱ्यापैकी केलं ते मी, पुसून घेतलं. आणि आता किचन पण झालेली आहे, दोन्ही रूम क्लीन झाल्या. आता टेन्शन नाही, आता एकदम दिवाळीमध्ये. तसं वरचेवर तर रोजचं असतेच, तरी म्हटलं एकदा करायचं, कारण उन्हाळी वाळवंगी ठेवायचं असलं तर मग डबे घासावेच लागतात. तर त्यासोबत सगळंच क्लीन करून घेते.
आणि आता पहिल्यांदा आमच्याकडे आंबे आणलेले आहे या उन्हाळ्यामध्ये रसाचे. तर म्हटलं चला आज रस करूया. एक आंबा तर मुलींनी खाल्ला, तिला असेच आवडते, रस खात नाही ती, कारण साखर अजिबात खात नाही. त्याच्यामुळे मग कुठलंच साखरेचे पदार्थ बना किंवा आंब्याचा रस वगैरे काहीच खात नाही ती. तिला सगळा आंबा आवडतो पण रस आवडत नाही. तर म्हटलं ठीक आहे, एक तू खा. आणि आता बघते, एकतर पुऱ्या करेल, आमरस पुरी करायचा तर विचार होतो, पण तेलकट मग कसं होतं की गरमीचं इच्छाच नाही होत नाही तेलकट खायचं म्हटलं की. आणि त्यातल्या त्यात मग तेलकट थोडंसं जरी खाल्लं ना, वरचेवर पाणी प्यायची इच्छा होते. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं वाटतं की जेवढं हलकं फुलकं करेल ना तेवढं बरं. पण तरी एक करीलच मी, कारण इच्छा असली जास्त नाही, एक एक जरी खाल्ली तरी. पण आता नाही करणार, आता संध्याकाळचे तर नाही, उद्या सकाळी बघेल. कारण अर्धा किलो आंबे आणलेले आहे, एक आंब्याचा रस केला तर आम्हा दोघांना होऊन जातो. तर बघते आता काय करायचं काय नाही ते. आणि हो, एका कसं होते की व्हिडिओला एक आठवडा बऱ्यापैकी व्ह्यूज येतात आणि मध्येच 3-4 व्हिडिओला अजिबात व्ह्यूज येत नाही. असं काय होतं काय माहिती, एकदम चॅनल असं फ्रीज झाल्यासारखं होतं. आणि आधी बऱ्यापैकी माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण व्ह्यूज यायचे, ते पण आता खूप कमी येत आहे. मिनी ब्लॉग वगैरे टाकते मी आणि प्रयत्न करते की आणखीन जास्तीत जास्त टाकायचे. आणि जसा वेळ मिळेल तसा होतो. फक्त एवढा प्रॉब्लेम आहे की मी माझं एकटीचंच तुम्हाला रुटीन दाखवते, कारण आमच्याकडे कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. तर माझ्या पद्धतीने मी करत असते. तर प्लीज व्हिडिओला थोडंसं लाईक करा आणि छान छान कमेंट पण करत जा आणि शेअर पण करा. आणि कशा पद्धतीचे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. चला मग इथेच एंड करते, आता स्वयंपाक करायचा आहे. आणि मला पण बरं वाटतं असं ऑन कॅमेरा बोलायला, पण कधी कधी शक्य नाही होत. पण जसं माझ्याशी शक्य झालं मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन. तर पुढच्या महिन्यामध्ये परत गावाला जायची तयारी आहे. गावाला गेलं की गावाकडचे छान व्हिडिओ दाखवणार. आणि सध्या तरी हे 15 दिवस नाही, नेक्स्ट मंथमध्ये जाणार. तर मग तिथे तुम्हाला मस्त असं शेतातले वगैरे व्हिडिओ आणि गावातले व्हिडिओ म्हटल्यानंतर सर्वांना आवडतात. चुलीवरचं जेवण, शेतातील आंबे, वावरातलं म्हणजे वावर, आमच्याकडे वावर म्हणतात विदर्भामध्ये, शेत. तर तिथले वगैरे व्हिडिओ छान छान दाखवणार मी तुम्हाला. तर चला मग इथेच एंड करते.